मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटवण्यासाठी शहर काझींनी मशिदीत बोलावलेल्या बैठकीत आरोप प्रत्यारोप होऊन त्यातून 5 जणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी 7 वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा झालेल्या 17 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं अपिलात जामीन मंजूर केलाय। आरोपी विश्वस्त नसताना मागील वर्षापासून वर्गणी गोळा करत मशिदीच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम करून तिथे भाडेकरू ठेवतात, त्याचा हिशोब कधी देत नाहीत असा आरोप जैनुद्दीन शेख यांनी केला असता संतापलेल्या आरोपींनी तुम्ही हिशोब मागणारे कोण असं विचारत जैनुद्दीन शेख यांच्यावर व इतरांवर दगडविटांसह सळईनं हल्ला केला। ही मारहाण थांबवण्यासाठी धावून आलेल्या जैनुद्दीनची वृद्ध आई मुमताज यांनाही मारहाण करण्यात आली। या प्रकरणी जैनुद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गेल्या 7 फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरून प्रत्येकी 7 वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली होती। मात्र या शिक्षेविरुद्ध आरोपींनी ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यातर्फे उच्च न्यायालयात अपील दाखल केला होता। या अपिलातील प्राथमिक सुनावणी न्यायमूर्ती किशोर संत यांच्या समोर झाली। अपिलातील जामीन अर्जावरील सुनावणी प्रसंगी आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये खून करण्याचा आरोपींचा उद्देश नव्हता। बैठक संपल्यानंतर उशिरा वादातून हा प्रकार घडलाय। आरोपींविरुद्ध खुनी हल्ल्याचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही असा मुद्दा न्यायमूर्तींनी मान्य केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी 17 आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणी उच्च न्यायालयात सर्व आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने व ॲडव्होकेट PM ढालायत यांनी काम पाहिलं तर सरकारतर्फे ॲडव्होकेट PP देवकर यांनी काम पाहिलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।